नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या आणि म्हणायला गेलं तर खूप प्रभावी ग्रंथावर बोलणार आहोत. हो. योग वासिष्ठाच्या पहिल्या पुस्तकातले काही अध्याय 16 ते 20. या तरुण राम जगाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल काही तीव्र विचार मांडतो. अगदी. हे स्रोत आपल्या समोर आहेत आणि ते रामाच्या मनात त्या वयात जी खळबळ सुरू होती ती दाखवतात. बरोबर. तर आजचा आपला प्रयत्न हाच राहील की हे जे विचार आहेत, मन, लोभ, शरीर, तारुण्य, याबद्दलची रामाची तीव्र टीका ती समजून घेणं. आणि त्यामागचा उद्देश काय आहे, म्हणजे इतकं नकारात्मक वाटणारं बोलून रामाला काय साधायचं हे पाहणं. नक्की. हा ग्रंथ म्हणजे ऋषी वसिष्ठ आणि विचारात पडलेला तरुण राम यांच्यातला संवाद आहे, हो ना? हो, अगदी. आणि हे जे अध्याय आहेत ते रामाची तीव्र वैराग्य भावना व्यक्त करतात. वैराग्य म्हणजे सगळ्या गोष्टींपासून दूर जाणं असं काहीसं? तसं थेट नाही. वैराग्य म्हणजे सांसारिक गोष्टींमधली फोलपणा ओळखणं, त्यांच्याबद्दलची अलिप्तता. रामाची भाषा कठोर वाटेल, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या गोष्टीपासून जी आपल्या सगळ्या अनुभवांचं केंद्र आहे, आपलं मन. अध्याय 16 मध्ये राम मनाला चक्क सर्वात मोठा शत्रू म्हणतो. हो, आणि तो थांबत नाही तिथे. तो काही भन्नाट उपमा वापरतो. कोणत्या? उदाहरणार्थ तो म्हणतो, मन एका भटक्या गावठी कुत्र्यासारखं आहे. म्हणजे सतत सुखाच्या तुकड्यासाठी इकडून तिकडे फिरणारं, पण कधीच समाधान नाही. अरे बापरे. आणखी काय? किंवा कळपापासून भरकटलेल्या हरणासारखं दिशाहीन, अशांत, सतत अस्वस्थ. आणि ती समुद्राची उपमा पण आहे ना? हो, मंदार पर्वताने घुसळलेला समुद्र. म्हणजे विचारांचं सतत मंथन चाललेलं आहे, कधी शांतताच नाही. आणि जाळ्यात अडकलेला पक्षी, अहंकाराच्या गाठी आणि लोभाचे धागे. अगदी. म्हणजे मन स्वतःच्याच विचारांनी, इच्छांनी जखडून जातं. अग्नीपेक्षा उष्ण, पर्वतापेक्षा कठीण, नियंत्रणात आणायला फार अवघड. पण राम मनाला इतकं वाईट का म्हणतोय, शत्रू वगैरे? कारण त्याच्या मते हे मनच आपल्या सगळ्या प्रयत्नांचं, सुखांचं आणि मुख्य म्हणजे दुःखांचं उगमस्थान आहे. अच्छा. त्याची जी मूळ चंचलता आहे आणि सतत इंद्रिय सुखांच्या मागे धावण्याची जी सवय आहे, हो, तीच आपल्याला शांत बसू देत नाही. हे हजारो वर्षांपूर्वी सांगितलं असलं तरी आजही खरं वाटतं, नाही का? अगदी. मनाची ही अस्थिरता तर आपण सगळेच अनुभवतो. मग यावर काही उपाय सांगितलाय का? या शत्रूवर मात कशी करायची? हो, तो विवेकाच्या विळ्याचा उल्लेख करतो. विवेकाचा विळा म्हणजे जसा विळा शेतातलं नको असलेलं गवत कापतो, तसा विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची शक्ती मनातले चुकीचे, दुःख देणारे विचार आणि इच्छा कापून टाकू शकतो. हे साधन वापरूनच मनाच्या या शक्तीला नियंत्रणात आणता येतं, असं राम म्हणतो. पूर्ण शांत करणं नाही, तर योग्य दिशा देणं. विवेकाचा विळा. छान आहे. बरं, आता या चंचल मनाला बांधून ठेवणारी एक गोष्ट आहे असं राम म्हणतो, तो म्हणजे लोभ. बरोबर. अध्याय 17 पूर्णपणे लोभावर आहे. आणि त्याला तर सर्वात दीर्घकाळ टिकणाऱ्या दुःखाचं कारण म्हटलंय. बापरे. मनाची जी अस्थिरता आहे ना, तिचाच फायदा घेऊन लोभ वाढतो. मन शांत नसेल की ते लोभाकडे खेचलं जातं सहज. आणि लोभासाठी वापरलेली रूपकं तर आणखीनच धक्कादायक आहेत. हो ना. उदाहरणार्थ विणेच्या तारा कुडतडणारा उंदीर. हो, किती अचूक आहे. जसा उंदीर हळूहळू संगीतच संपवून टाकतो, तसा लोभ माणसाचे चांगले गुण नष्ट करतो. किंवा काळी जादूगारणी किंवा म्हातारी नटी. म्हणजे बाहेरून मोहक दिसते, पण आतून फसवी आणि धोकादायक असते. अच्छा. आणखी आहेत सुकी काटेरी फांदी. फळं नाहीत, पण टोचते फक्त, वेदना देते. म्हणजे लोभातून खरं सुख नाही, दुःखच मिळतं. अगदी. किंवा पावसाळ्यातली नदी अचानक वाढते आणि लगेच आटते, मागे फक्त रिकामं पण ठेवून जाते. हे लोभाच्या क्षणिक सुखाचं प्रतीक झालं मग. बरोबर. पण एक रूपक आहे जे खरंच खूप महत्वाचं आहे. कोणतं? रत्नांनी जडलेली पेटी. ऐकलंय. याचा अर्थ काय आहे नक्की? हे थेट माया या संकल्पनेशी जोडलेलं आहे. माया म्हणजे जगातला भ्रम, जे वरून आकर्षक दिसतं, पण आत वेगळंच काहीतरी असतं. अच्छा. हे रत्नजडित पेटी बाहेरून किती सुंदर दिसते, वाटतं आत खजिना असेल. पण राम म्हणतो आत दुःख, म्हातारपण, मृत्यू, आपत्ती आहे. अरे देवा. हे जगातल्या बहुतेक आकर्षणांचं प्रतीक आहे. पैसा, सत्ता, प्रसिद्धी, ज्यांच्या मागे आपण धावतो, पण अंतिमतः दुःखच मिळतं. म्हणजे लोभ हा फक्त वस्तू मिळवण्याची इच्छा नाही, तो एका मोठ्या भ्रमाचा भाग आहे. आणि तो इतका खोलवर रुजलेला असतो. हो. राम म्हणतो की तो इतका चिकट आहे की तलवार त्याला कापू शकत नाही.
अग्नी जाळू शकत नाही, कारण तो मनाच्या दोषांवरच वाढतो. मग या लोभाच्या गाठीला तोडायचं कसं? इथेही विवेकच का? अगदी. इथे विवेकाची चमकणारी तलवार वापरायला सांगितली आहे. अच्छा, तलवारीसारखा विवेक. हो, फक्त विवेकाच्या प्रकाशातच लोभाचं खरं स्वरूप दिसतं आणि त्याची पकड ढिली होते. लोभ, अहंकार, आसक्ती यांचं जे चक्र आहे ते विवेकानेच भेदता येतं. म्हणजे फक्त पैशाचा लोभ नाही, तर कोणत्याही गोष्टीची अति आसक्ती सोडायला हवी. बरोबर. आता मन आणि लोभानंतर राम येतो शरीरावर. अध्याय 18. हो, आणि इथे तर वर्णनं खूपच, काय म्हणतात त्याला, कठोर आहेत. हो, वाचून धक्का बसतो. राम शरीराला घाणीचे भांडे म्हणतो, ओल्या आतड्यांचा आणि स्नायूंचा गोळा, क्षणभंगूर, निरुपयोगी. आणि घराची उपमा देतो, पण ती काही चांगली नाहीये. अजिबात नाही. म्हणतो हे घर हाडं, रक्त, मांस यांनी बांधलेलं आहे. आणि घरात राहणारे कोण? चिंतांनी ग्रासलेली बुद्धी ही गृहिणी आणि लोभ ही मालकीन. हो, आणि शरीराची काही वैशिष्ट्ये तर गुरगुरणारी आतडी, सतत बडबड करणारी जीभ, कोळ्याच्या नखांसारखी नखे, म्हणजे शरीराबद्दलची सगळी मोहक कल्पनाच संपवून टाकतो तो. पण एवढं कठोर वर्णन का? काय उद्देश असावा? पुन्हा तेच, वैराग्य, अलिप्तता साधणं. आपण काय करतो? आपण शरीराला मी किंवा माझं मानतो. हो, ते तर आहेच. आणि याच ओळखीमुळे दुःख होतं, शरीर म्हातारं होतं, आजारी पडतं, एक दिवस नष्ट होतं. राम म्हणतो की हे शरीर म्हणजे फक्त एक तात्पुरतं साधन आहे, एक वाहन, ते मी नाही. हे सत्य जाणून देण्यासाठीच तो इतकी कठोर भाषा वापरतो. आणि त्याला कृतज्ञ सुद्धा म्हटलं आहे. हे जरा जास्तच नाही वाटत? आपण तर आयुष्यभर काळजी घेतो त्याची. कृतज्ञ म्हणण्यामागे त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. काय आहे तो? तो म्हणतो की आपण ज्या शरीराची एवढी सेवा करतो ते मृत्यूनंतर आत्म्यासोबत येत नाही. हो, ते इथेच मातीत मिसळून जातं. या अर्थाने ते कृतज्ञ आहे, शेवटच्या प्रवासात साथ देत नाही. अच्छा, असा अर्थ आहे त्याचा. हो, इथे मन जो कर्ता आहे, विचार करणारा, आणि शरीर जे फक्त एक माध्यम, एक भांडे आहे, यातला फरक महत्वाचा आहे. शरीराशी स्वतःला पूर्णपणे जोडून घेणं हाच मोठा भ्रम आहे. मग शांती कशी मिळवायची? शरीराकडे दुर्लक्ष करायचं का? दुर्लक्ष नाही, पण अनासक्त व्हायचं. हे शरीर म्हणजे मी नव्हे हा विचार रुजला की शांती मिळते, असं राम म्हणतो. अच्छा. त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितलं की जेव्हा त्याने शरीराला गवताच्या काडी इतकं कधी महत्वाचं मानलं, तेव्हा त्याला खरी विश्रांती मिळाली. म्हणजे आवश्यक काळजी घ्यायची, पण भावनिक गुंतवणूक कमी करायची. अगदी हाच त्याचा संदेश आहे. हे खरंच खूप वेगळा दृष्टिकोन आहे. बरं, मन, लोभ, शरीर यानंतर राम येतो जीवनाच्या अवस्थांकडे, आणि इथेही तो धक्का देतो. अध्याय 19 मध्ये बालपणावर टीका करतो. आपल्याला तर वाटतं बालपण म्हणजे किती छान काळ. हो, हीच सामान्य समजूत आहे. पण राम बालपणाकडे वेगळ्या नजरेने पाहतो. तो म्हणतो बालपण म्हणजे दुःख, असहाय्यता आणि अज्ञानाचा काळ. दुःख बालपणात? हो, तो मुलाची तुलना खांबाला बांधलेल्या हत्तीशी करतो. म्हणजे? जो सतत रडतो, हट्ट करतो, रागवतो, पण काही करू शकत नाही. असहाय्य. असहाय्यता आणि अज्ञान तर ठीक आहे, पण दुःख आणि भीती? राम म्हणतो बालक सतत भीतीच्या छायेत जगतो. त्याला आग, पाणी, वारा कशाचीही उगाच भीती वाटते. त्याचं मन झोपाळ्यासारखं असतं. प्रत्येक छोट्या इच्छेकडे ओढलं जातं, पण नियंत्रण नसतं. गरजा पूर्ण झाल्या नाहीत की रडून गोंधळ. राम तर इतकं म्हणतो की बालपण हे मृत्यूपेक्षाही असह्य आहे. हे जरा अति वाटतंय, पण यामागे काही गंभीर आध्यात्मिक कारण आहे का? रामाच्या मते हो, बालपणात जे चंचल मन आणि जी अस्थिरता असते ती एकत्र येऊन बालकाचा नाश करतात. नाश? म्हणजे हा स्थूल अज्ञानाचा काळ असतो. या वयात जे अनुभव येतात, ज्या सवयी लागतात, त्या कळत नकळत भविष्यातल्या आसक्ती आणि दुःखाचा पाया रचतात. अच्छा, म्हणजे भविष्यातल्या समस्यांची बीजं तेव्हाच पेरली जातात. अगदी असं रामाचं विश्लेषण आहे. ठीक आहे, बालपणाबद्दलचा हा वेगळा विचार समजला, पण खरी गंमत तर पुढे आहे. अध्याय 20 मध्ये राम म्हणतो की तारुण्य हे बालपणापेक्षाही जास्त धोकादायक आहे. हो, हे कसं शक्य आहे? तारुण्य म्हणजे तर ऊर्जा, उत्साह, स्वप्न. बरोबर. पण रामाच्या मते तारुण्यात ऊर्जेसोबत येतात तीव्र वासना, मोठे भ्रम आणि सद्गुणांना नष्ट करणारे दुर्गुण. म्हणजे बालपणापेक्षा वाईट? त्याच्या मते हो, कारण बालपणात अज्ञान असतं, पण ते निष्पाप असू शकतं. तारुण्यात मात्र वासना आणि अहंकार जास्त प्रबळपणे डोकं वर गाडतात, त्यामुळे धोका वाढतो.
यासाठी काय रूपकं वापरली आहेत? नक्कीच तीही तीव्र असणार. हो, खूप प्रभावी आहेत. तारुण्याला भडकलेली आग किंवा वणवा म्हटलंय. कारण त्यात वासना जळत असतात. अगदी. ते परीकथेसारखं किंवा जादूच्या कंदिलासारखं फसवे आणि क्षणभंगूर आहे. ते काळोख्या रात्रीसारखं आहे जे मन अंधारात बुडवतं. बापरे. ते एका प्रचंड वादळासारखं आहे जे अभिमान आणि गर्वाच्या वाऱ्याने चांगले गुण उडवून लावतं. आणि ती दोन रूपकं, फुललेलं कमळ आणि शोकाकुल जंगल, त्यात काय आहे? काहीतरी विरोधाभास वाटतोय. ही दुहेरी स्वभावाची रूपकं आहेत. तारुण्याची गुंतागुंत दाखवतात. फुललेलं कमळ बाहेरून किती सुंदर दिसतं, पण आत काय असतं? परागकण, भुंगे, एक प्रकारची गर्दी, चंचलता. तसंच तारुण्य बाहेरून आकर्षक वाटतं, पण आत इच्छा, वासना, दोषांची गर्दी असते. आणि शोकाकुल जंगल बाहेरून घनदाट, नैसर्गिक, पण आत दुःखद किंकाळ्या, उसासे आहेत आणि विषारी सापांसारखे दुर्गुण लपलेले आहेत. म्हणजे बाह्य सौंदर्यामागे किंवा उत्साहामागे धोका आणि दुःख आहे. बरोबर. रामाच्या दृष्टिकोनातून तारुण्य हा भ्रमाचा कळस आहे. इच्छा इतक्या प्रबळ होतात की त्या पार करणे अशक्य वाटू लागतं. आणि जो तरुण यातच रमतो त्याला काय म्हटलंय? जो तरुण या धोक्यांना न ओळखता केवळ इंद्रिय सुखात रमतो, त्याला राम मानवी पशु म्हणतो. कारण तो विवेकाचा वापर करत नाही. मग या धोकादायक अवस्थेतून काही चांगलं मिळू शकतं का? काही फायदा? हो, पण तो फायदा तारुण्याचा उपभोग घेण्यात नाहीये. मग कशात आहे? तो आहे त्यातून सुरक्षितपणे भ्रष्ट न होता बाहेर पडण्यात. राम म्हणतो की जे लोक तारुण्याच्या मोहांना बळी न पडता आपले सद्गुण टिकून त्या अवस्थेतून पार जातात, तेच खरे शहाणे, बलवान आणि सन्माननीय ठरतात. म्हणजे तारुण्यावर विजय मिळवणं हाच त्याचा एकमेव फायदा? अगदी. तर आपण 16व्या अध्यायात चंचल मनापासून सुरुवात केली, मग लोभ पाहिला, शरीराबद्दलचा भ्रम पाहिला आणि मग बालपण आणि तारुण्य या अवस्थांमधले धोके. हे सगळं ऐकून एक स्पष्ट साखळी दिसतीये जी दुःखाकडे नेतीये. हो, ही साखळीच आहे. मन अस्थिर आहे म्हणून लोभाला जागा मिळते. लोभामुळे आपण क्षणभंगूर गोष्टींना चिकटून राहतो आणि याच आसक्तीमुळे बालपण आणि तारुण्य हे दुःखाचे आणि भ्रमाचे काळ ठरतात. पण मग ह्या सगळ्या नकारात्मक विश्लेषणाचा हेतू काय? फक्त निराशा पसरवणं? नाही, अजिबात नाही. याचा उद्देश आहे वैराग्य निर्माण करणं. वैराग्य, पुन्हा तोच शब्द. म्हणजे नेमकं काय? सगळ्याचा त्याग करणं? नाही, तसं नाही. वैराग्य म्हणजे जगातील गोष्टी वाईट आहेत म्हणून पळून जाणं नाही. मग? तर त्यांचं खरं स्वरूप समजून घेणं, की त्या क्षणभंगूर आहेत, त्या खरं सुख देऊ शकत नाहीत. हा जो सांसारिक सुखाचा आणि स्थिरतेचा भ्रम आहे, ज्याला माया म्हणतात, तो दूर करणं. अच्छा, म्हणजे रामाची ही कठोर भाषा आपल्याला त्या भ्रमातून जागं करण्यासाठी आहे. अगदी. ध्येय आहे आंतरिक अलिप्तता, आत्मसंयम साधणं, चिंता आणि इच्छा यांच्या पकडीतून स्वतःला सोडवणं, विवेकाने आसक्तीचे बंध तोडणं. हे शारीरिक पलायन नाही, तर मानसिक मुक्ती आहे. बरोबर. राम हे सगळं स्वतःच्या मनाला समजावून सांगत आहे, जेणेकरून तो या दुःखाच्या चक्रातून बाहेर पडून खरी आंतरिक शांती मिळवू शकेल. थोडक्यात सांगायचं तर रामाचा संदेश हा आहे की आपलं मन, आपल्या इच्छा, आपलं शरीर, आपल्या जीवनाच्या या तात्पुरत्या अवस्था, यात कशातच खरं आणि कायमचं सुख नाही. हो. त्यांच्या मोहात न अडकता त्यांच्यापासून अलिप्त होऊन विवेकाने जगणं हाच खऱ्या शांतीचा मार्ग आहे. ही कठोर भाषा म्हणजे त्या आसक्तीवर केलेला हल्ला आहे, जेणेकरून आपण जागे होऊ. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार येतो मनात. कोणता? रामाच्या या विश्लेषणाच्या प्रकाशात आजच्या आपल्या जगात कोणती गोष्ट त्या रत्नजडित पेटीसारखी असू शकते, जी बाहेरून खूप आकर्षक दिसते पण आत मात्र दुःख किंवा पोकळी लपलेली असते? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि आज आपण ज्या गोष्टींना इतकं महत्त्व देतो, म्हणजे तारुण्य टिकवणं, सतत यश मिळवणं, शारीरिक सौंदर्यावर भर देणं, या आधुनिक मूल्यांना योग वासिष्ठातील हा प्राचीन दृष्टिकोन कसं आव्हान देतो, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.